हा बैल इकल्याने घरात आणल्यानंतर एक महिनाभर झोपले की डोळ्यात आपल्या मनानच पाणी जायचं का असं. म्हणजे तुम्हाला बैल नाही ते गोट्यात जमायचं. मग गोट्यात तुम्हाला जाऊ वाटत का? जायचंच नव्हतं मी गोट्यात, जायचंच नाही. प्रत्येक सोमवारी त्यांचं पूजा केल्याशिवाय जेवायचं नाही. अजून बी प्रत्येक सोमवारी धुवायचं बैलासनी, पूजा करायचं. बैलामुळे समाधान वाटतं थोडं. आता 3 महिने बैल इकडे तर नव्हती बैल घरात, आजार पडलो होतो तेव्हा. एकही टाइम मी जेवतो. एक टाइम त्या जेवण जात नव्हतं? नाही जायचं. बैल पाहिजे. होय, तुझ्या गावात निम्म्या गावात माहिती आहे माझी बैल असायची. वयाच्या 12व्या वर्षापासून जे खांद्यावर चाबूक आहे आणि हातात बैलांची कासड, ते आता 75 मध्ये परवा अचानक जर असं आजारी पडले. जास्त पहिल्यांदाच 3 महिने बैल घरात नव्हती. त्यांच्यापर्यंत इथं दांडगी बैल होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचा खिल्लार सोनू या युट्यूब चॅनलवरती. तुम्हाला माहिती आहे का, ही फक्त बैल जोडी नाही, जर वयाच्या 12व्या वर्षापासून ते आजपर्यंत यांनी कधी आपल्या बैल जोडी गोट्यात किंवा आयुष्यात कधी खंड पडू दिला नाही. अशा एका शेतकऱ्याबरोबर आपली आज मुलाखत आहे आणि त्यांचे त्या बैलजोडीचे खास गुण, त्यांचं प्रशिक्षण काम आणि त्यांचे आर्थिक फायदे आणि आलेल्या अडचणी आणि शेवटी त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या खास टिप्स महाराष्ट्रापर्यंत आपण आणण्याचा प्रयत्न करतात. तर काही प्रश्न विचारताना त्याच्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील जे क्षण त्यांच्यावर घडलेले आहेत, खिल्लारचा लळा त्यांना कसा लागला आणि त्यांचे खिल्लारमुळे कसं त्यांना अडचणी आल्या किंवा काय फायदा झाला, हे या पूर्ण मुलाखतीतून समजून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि किती वर्षाचा शेतीचा अनुभव आहे तुम्हाला? पूर्ण नाव सांग. बंडा आबा लक्कोळे. वयाच्या 12 वर्षावर आता 75 वर्ष झाले. 75 वर्ष बैल कासड असतात. आणि म्हणजे बैल तुमच्याकडे पहिल्यापासूनच होता? पहिल्यापासूनच आहे. पहिला म्हणजे आमच्या आजा पंजासने घरात आमची जोड बंदच नाही. हा, नाही. या बैलांचं काम काय तुम्हाला जास्त? शेती. काय मग शेतीत भाड्याला असतं. ट्रॅक्टरचं काम म्हणाला इथून बैल बंदच करायला. मग तुम्हाला पहिल्यापासून आवडच होती? पहिल्यापासून आवडच आहे. खिल्लार बैलजोडी घरात कायमच. वडील ते आमचं असताना बैल कायम आमची अशीच असायची. या खिल्लार बैलांचा असं काय गुण आहेत की जे शेतीसाठी उपयुक्त ठरतात? म्हणजे काय उपयुक्त आहे त्यांचं गुण? असं म्हणजे बैलाशिवाय आऊत कामाचं नाही शेतीत. नाही. ट्रॅक्टरचं म्हणाला येत नाही. आणि एक आहे की गोट्यात बैल उठल्या पेटाला बैलाचं तोंड बघावं. या ट्रॅक्टरच्या आणि बैलांच्या आपण कसब करतोय त्याच्यात तुम्हाला काय असं अंतर जाणवतंय? बैलांचं आऊत काम हे होतंय पूर्ण एकदम. खोपडा गिपडा सगळं बैलांनी गावते, ट्रॅक्टरने गावत नाही. कारण बैलांना पहिला वेळ लागायचा फुल, आता वेळ तसा ट्रॅक्टरने लागत नाही. ट्रॅक्टर जो खाटे डब होत आहे, लेवल होत नाही. बैलांचं कसं लेवल होते आणि त्यांचं पाय मातीला लागल्यामुळे शेती टिकताय. बैल शेतात फिरल्याशिवाय पीक नव असं पहिल्याची म्हण होती. त्या बैल जोड्या निवडताना तुम्ही काय बघताय? म्हणजे चांगल्या बैल जोड्या कशा निवडता म्हणजे त्यांचं सोयी मंडील ताजी सोयी, कान फुटलेला असतंय, नक्कीला आटीपत्रीचे बैल पाहिजेत. हे सगळं आधी पाखरून मग व्यवहार करायचा त्यांच्याबरोबर. आणि त्यांचं पाय बी मागील भाग सगळं बिटी सगळं बघायचं. दातात कसे हे सगळं दात गीत बघूनच घ्यायचं. म्हणजे तशी बट्टा भवरा असलेली घ्यायची नाही. म्हणजे तसं काय उद्या इकरीला पेट देत आहे. इकरीला हे आता म्हणून पैसे घालायचे आणि बट्ट्याचे जनावर आणून उपयोग नाही. पहिला खिल्लार जनावर होती आणि आता पण खिल्लार जनावर आहेत. मग आताची खिल्लार जनावर तुम्हाला कशी वाटतात आणि पहिलाची खिल्लार जनावर कशी होती? पहिल्याची आताची जोड करत नाही. म्हणजे काय असं वाटतं तुम्हाला बाबा? ती पहिली ढोरं कशी खिल्लारी दांडगी ढोरं, त्यांच्यापर्यंत दांडगी बैल दांडगी. आता वयाच्या मनाने हलकी बैल. म्हणजे पहिला तसं काम पण जास्त काम भाडा उतूर संख्येवर माल भरून गाडी भाडं करता पहिल्यापासून तुम्ही करत आहोत. म्हणजे त्याला पूर्ण ताकदीची बैल लागायची.
म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आता जरा बैल कमी ताकदीची आल्यात किंवा हा. त्यांना काम जास्त नाही होय आता गाडी भाडं नाही आता शेतीतच. या बैलाच तुम्ही पहिल्यापासून आल्या असा तेव्हापासून काय खाद्य देत होता? पहिल्या तांबडी कोळतीत तांबडी कोळती, हा आणि हरभऱ्याचं करणा तळणा हम्म. आणि काय काय असते? आणि दुसरं काय घालत गहू भुसा गहू भुसा टाकत ताकद नाही त्याला. ताकद नाही. तांबड्या कोळतीशिवाय बैल नव्हत. तांबड्या कोळतीत जास्त ताकद. होय ताकद लव येते लव त्या बैलाला तांबड्या कोळतीनं. आणि आपले ह्याचं खाद्य कसं, गवताचं कसं? गवत काय का शाळू कडबा, शाळू कडबा, हा नदीचं गवात पिंजस काय. कुठल्या गवताला बैल चांगली हे होतात? कडब्याला कडव्याला बैल हा म्हणजे अंग धरून अंग धरून राहतात, राहते पोटात दम राहते. शेती कामाला कमी पडत नाही. नाही पडत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत पण जेव्हा शेतीची मशागत करायचा टाइम असतो हा तेव्हा तुम्ही त्यांचं त्या बैलांचं वेळापत्रक कसं असतं? कितीला बाबा घेऊन जाताय, किती वाजता येताय असं? अवताला अवताला सकाळी 8ला जातात 12ला सोडतात. 12ला सोडलं. 3ला चालू संध्याकाळी 6ला बंद. कसं का ते मध्ये त्याची सुट्टा गवत खायला पाणी प्यायला आम्हाला जेवणाला सुट्टी दुपारच्या उन्हात थोडी विश्रांती. हे 3 तास विश्रांती असते. विश्रांती दिल्यावर बैल आणि जास्त संध्याकाळी ताजं होतो. घट्ट रानाला बैल कशी जातात? आणि एकदम म्हणजे बैल आता सुपीक जमीन आहे किंवा एकदम खडकाची जमीन असली, दगड बिगड असली तर त्याच्यातनं काय तुम्हाला सुरक्षितता घ्यायला लागते? दगडात सावकाश मारायला लागतंय, नाहीतर नांग गेल्यावर मग उडून त्या बैलांच्या पायावर जाते, बाहेर जाते. हा काळवाटाला कसं पाहिजे तसं मारायचं. आणि काळवाटानं बैल कसा म्हणजे त्यांना कसं तुम्ही प्रशिक्षण देताय म्हणजे पहिल्यापासून? एक पेट सरी धरलं सोडला का नाही ती सरी सोडतच नाही, दुसऱ्यांदा सोडत नाही सोडत. त्या सरीने बैल जायचं. मग त्याला असं प्रशिक्षण काय द्यायला लागतं पहिल्यापासून? आता समजा तुमच्याकडे लहान पाळडा आहेत हा तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण द्यायला लागतंय. आधी गाडीला वधवत राहायचं, नंतर मग शेतात हलक्याला झोपायचं, नंतर मग जाड ह्याला झोपायचं. ती घटवी झाल्याशिवाय जाड वडतच नाही. आणि तुमच्याकडे असा कुठला बैल झालाय काय म्हणजे जास्त रागीट किंवा उग्र जातीचा बैल असा? रागेश झाले किंवा मग मारायला येते की. मग तेनासनी कसं तुम्ही 2 कानीला सोडायचं. दोन कासरं लावून होय म्हणजे जास्त रागीट धरू देणं हे जरा 2 कासर लावायचं सोडायचं. ते कायम तो बैल रागातच आणि कायम तो घटच मारका बैल. म्हणजे ते त्याचा स्वभावच तसा. मग फक्त त्याला 2 कासरं लावून झोपायचं. शांत ह्याच वेळेस की ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये मशागती असतात शेतीचं काम त्यावेळेसच शांत, जास्त काम लागल्यावरच म्हणजे त्याचा रेग जरा कमी होईत आला तर बरोबर. पावसाच्या दिवसात कसं शेतामध्ये काम कमी बैलांना, त्यावेळेस बसून असला किंवा त्याचा आणि परत उग्रपणा होतोय चालू. म्हणजे असं 2 कासरं लावूनच कंट्रोल करू शकतो. आणि समजा असं बाजारात ते आता तुमची बैल ह्याला पण असायची ना बाजारात ते जात तेव्हा असं बैलांनी काय हे केलाय का? नाही तसं काय नाही. तेव्हा कसं आहे व्यापारी लोकांचं माल भरून येत होते का नाही, त्यामुळे अवजड ओढत न्यायचं एवढं अंतर, उत्तूर असू दे, महागाव असू दे, शंकेश्वर असू दे, एवढा बैल ओढून नेला की त्याला 2 कासरं लावायची गरज नाही. त्यावेळेस तो एका कासऱ्यावर राहत होता. 20-22 पेटी सोयाबीन भरल्यावर बैल मारा कशाला येते? ते पण बोजा दांडका गाडीत भरल्यावर म्हणजे त्याची ऊर्जा शांत. बरोबर. असं टायर गाडीचं 2-2दा त्यांनी मोडल्या एवढं म्हणजे टायर गाडीचं. टायर गाडीचं. मग त्या वेळेला कसं डायरेक्टच मग खालीच गेली गाडी? होय खाली करायचं आणि टेम्पोत भरून माल घेऊन यायचं असं. म्हणजे एवढं वजन त्या गाडी त्या टायमाला एवढा बोजा भरती बैल ओढायची तेव्हा. किती किलोमीटर असं अंतर होतं? आता शंकेश्वर 14 किलोमीटर या जाणं आणि येणं परत. आणि हे 12 किलोमीटर. म्हणजे तिथं स्टॉप पण असणार की जरा टाका तिथं जरा टाका. मध्ये आधी काय उतरत नाही गडिंगच्या व्यापाऱ्यांचा माल भरला ना की तो डायरेक्ट उत्तर मध्ये न्यायचा. ते तिथं दुकान लावणार, परत आणि माल विकून परत राहिलेला आणि परत घेऊन यायचं. संध्याकाळी घेऊन यायचं. थांबणे बिमणे नाही, दिवसभर थांबायचं. गाडी भरल्यावर इथनं डायरेक्ट. तसं मध्ये 10-15 मिनिटं त्यानं स्टॉपला मध्ये विश्रांती उभा करायचं.
त्या बैलांची तुम्ही काळजी कसं घेताय यांचं आरोग्य टिकवण्यासाठी किंवा यांना कुठले कुठले रोग होत्यात किंवा काय कशी आता पावसाळा हिवाळा उन्हाळ्यात या वातावरणात बैल कशी असतात सगळ्यासाठी मऊ उद्या बैल दिसायला आला लगेच डॉक्टर बोलवून घ्यायचं डॉक्टर बैल हा अंगावर काटा मारतात काटा मारतो नाहीतर गवत खायचं कमी करतात आणि लगेच डॉक्टरला बोलवून घ्यायचं इंजेक्शन करायचं इंजेक्शन करा जास्त कुठलं कशामुळे बैल मऊ होतो असं ते हवामान हवामान बदललंय त्याच्यात लई तापून छान पावसात गावली ते होत्या म्हणजे काम करलं शेतात जास्त ऊन पडला आणि लगेच पाऊस अंगावर पडला तर अंगात तापलेल्या अंगात भिजली जरा ते कसार येते मग गाडी वाजायला आधी काय होती नाही त्याची उन्हाळा पावसाळ काय नाही कवाच कसार नाही त्याची म्हणजे त्यांना तसं हे ह्याच्यामध्ये सवयीमध्ये गेले सवयीमध्ये कुठले रोग या बैलावर जास्त वाटतात तुम्हाला त्याच्यावर उपाय काय असा तुम्हाला घरगुती किंवा गावठी उपाय असं काय गावठी बी औषध आहे त्याचं आणि जास्तीत जास्त म्हणायला आता काय कुंद गिंद हे चापामुळे कुंद झाले की मग आणि ते गावठी औषध करायचं इंजेक्शन करायचं कुंद म्हणजे काय ते गवत खायच नाही गवताकडे लाळ ते पडतं लाळ पडतं हो आणि थंडीमध्ये काय असतंय त्यांना थंडीमुळे काय नाही काय होईल नाही फक्त पावसात आणि पावसात ऊन पाऊस झाले बैल सगळ्या कसार येते आणि ह्या थंड वातावरणात पावसाळ्याच्या याच्यामध्ये त्यांना हिरवी वैरण जरी असली तरी एक वेळ तरी वाळी वैरण पाहिजे तसं का कारण काय जे वल्ल्या वैरण ताकद होते वल्ल्या वैरणामध्ये तण नाही जे वाळ्या वैरणीमध्ये कण राहते अंगामध्ये तसं वल्ल्या वैरणीचं राहत नाही तोंडाला चव येते नी वाळ्या गवताना मग पण खाय बघतात काय तशी काय खाईत नाही वाळलं खातात दिवसभर वल्ल घासारी उलट आवडीने खाते वाळ म्हणजे पावसाळा आहे वल्ल गावात जास्त आहे म्हणून वाळ्याला तोंड लावणं नाही उलट त्यांना आणि तोंड आंबट झाले असेल त्यांचं ते वाळ्या वैरण आणि आवडीने खातात आणि त्यामध्ये जरा पाणी पितात पावसाळ्याच्या दिवसात हिरवी वैरणाला पाणी मग प्रमाण प्यायला कमी म्हणजे त्याच्यासाठी पण ते वाळ्या वैरणाचं पाणी पितात वाळ्या गावात गवा कमी पडून देत नाही ही 3 वर्षाची औंधाची बनली ही गेल्या वर्षीच्या म्हणजे कायम आहे शिल्लक असते काय नाही काही पाऊस पडायला तर उसपायचं घालायचं म्हणजे जास्त गावात पण आणा जायचं हे नाही या व्यतिरिक्त मग अजून किती आहेत अजून किती जनावर आहेत जनावर 2 म्हशी 1 रिंको आहे परवा एक मग 1.25 लाखाला इकला आणि 8 शेळ्या आहेत 8 शेळ्या आहेत म्हणजे हे सगळा जोडधंदा आहे त्याच्यामुळे सगळा पहिल्यापासून रण गाडा पहिला जण आहे ते शेरड बी काय माहितच मसर बी आहेतच आणि बैल बी आहेतच पिढ्यान पिढी आहेतच आणि पोरं आमची नोकरीला आहेत म्हणून काय ढोरावर छंद जास्त आहे दोन्ही पोरं आता इथं दादा तुम्ही नाही नसता ना इथं आम्हाला बाहेर मग तुम्ही सगळं सांभाळताय अजून आवडी सांभाळ एका शेळीपासून आमच्या 29 शेळ्या होत्या एका शेळीपासून दोघे भाऊ जॉईन झाल्यानंतर त्यातलं प्रमाण कमी करून ते 18-20 वर असं संख्या होतं ह्यांचं शरीर हात पाय चालतं होतं तर शेळ्या होत्या 20-25 तरी आता जर असं कमी केलं मध्ये जरा आजारी पडले होते त्यामुळे आता शेळ्या 8-9 शेळ्या तुम्हाला काय वाटतंय म्हणजे माणसाला आयुष्याला येऊन काम पाहिजे काय असं आता शहरी भागात कशी खायचं बसायचं असं असतंय आणि शेतात कसं माणूस काम करून हे तुम्हाला कुठलं आयुष्य चांगलं वाटतंय आम्हाला काम केलेलंच आयुष्य वाटतंय काम करून खाल्लेलं उपयोग होती का ते तसं काय त्याच्या पाठीमागे काय आहे फिरून खाऊन छान रिकामाच गाडी होती आणि त्याचा लोकांचं हे काढतच राहायचं आपल्या शरीरावर पण त्याचं कामामुळे शरीर चांगलं राहतं आणि तुमचं मन पहिल्यापासून त्याच्यातच आहे होईल तेवढं करायचं त्या बैलजोडीचा आता उपयोग तुम्ही कशासाठी करताय आमची शेतीसाठी आणि कोणतं दोस्त मंडळी बनविलं जायचं त्यांच्या शेताचं म्हणजे काम करण्यासाठी म्हणजे नांगरणी कोरणी पेरणी वगैरे पेरणीचं ह्या पेरणीसाठी ते बैल सुरान जाणारी पाहिजेत मग ते समजा तशी तयार करायची असली तर त्यांना काय लागतंय
बैल जर तयार कशाला म्हणता तयारी वाढवायला नाही 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 पेरणी व्यवस्थित करायला व्यवस्थित पेरणी करायला एक उन्हाळ्यासाठी काय कोळा आऊत काम काय करता बघा त्या टायमाला त्याची सवय शिकवायचे त्या टायमाला हा त्या कोळवाच्या जाणीवीतनं बैल जायला पाहिजे त्या कडेपत्र मग ते पेरता त्या टायमाला ती सरी सोडत नाही तिला तरी सोडत नाही हा म्हणजे त्यांना ते हेच असतं होय सवय जास्त उन्हाळ्यात तिकडे इकडे जर सोडला का नाही उन्हाळ्यात जाईल तिकडे जात्यात म्हणून आऊत काम मारायला का नाही मग ते कुरीला नीट जाईल जाईत नाही नाही जाईल बैलासने समजा इकडे वळवायचं आहे तिकडे वळवायचं आहे कसं प्रशिक्षण असतं बैल तुमच्या कुठल्या हालचालीला किंवा कुठल्या आवाजाला प्रतिसाद देतात लगेच होय कुठला असा आवाज बैल वळवायचे ते झालं वळवा झालं की आता उजव्यानं वळवा झालं तर डावा बैल वडून घालायचं आणि डाव्यानं बैल परतून घ्यायचा तर उजवा बैल वडून घालायचं उजवा बैल हा. आणि त्या बैलाच्या नावाने त्याला म्हणजे हात दिला की तो वळून येते त्याला नाव घेऊन सर हाय मारलं परतून येते तिथे त्याची त्याला सवय झाली सवय झालेली असल्या मारायला लागतच नाही बैलांच्या डोक्यात म्हणजे तुमचा हा. काय प्रतिसाद असणार आहे ते पहिलाच बसल्या होय. त्यांची नावं घेऊन आणि हे केलं मी बैल परतून येते कोणत्या जमिनीत किंवा कुठल्या पिकासाठी ही बैलजोडी उत्तम प्रकारे काम करू शकते जिथे की ट्रॅक्टर तेवढं काम चांगलं करू शकत नाही हा कारण तिथं बैल असतात ते एकदम चांगलं काम करू शकतात अशी कुठली कुठली कामं आहेत शेतातली किंवा जमिनीतली बैलांचे आता बैलांचे म्हणा ऊस वीस कोवा झालं म्हणा त्यानंतर ऊस भरून यायचं ट्रॅक्टर परत बैलांचं चांगलं होतंय परंतु आता काय गेलेत लोक बैल जास्त कुणाची नाहीच म्हणता आणि ट्रॅक्टरनं करून येते परंतु सांडे खोपडा कसं ऊसाचं बैलांनी कसं होतं ऊस भरणे ट्रॅक्टरनं होत होत नाही नाही होत आणि कुठले आणि त्यासनी जराशी बोला असेल तर ट्रॅक्टर चालत नाही हो वेल असली चालत नाही पाऊस जास्त पडला तर ट्रॅक्टरचं काम चालत नाही चालत नाही जरा फक्त वर बैलाचं काम बंद होत नाही बैलांचं बैलाने कसं- तुम्ही पेरणी करू शकता बैलांचं कसं नांगर जरी मारायचं तर उभा राहून मारायचं नांगर लागणार झालं तर तसं ट्रॅक्टरनं गाडीच काय करणार? एकदा अडकलं की ते निघत निघत नाही आणि घालायचं नाही घालत नाही आणि या व्यतिरिक्त पेरणी मग होय ती ट्रॅक्टरनं चांगली होत नाही ते बैल पाऊस पडलेला असला तर ट्रॅक्टरची पेरणी होईतच नाही ते बैलांचं कसं वरण जरा जरा पाऊस पडायला तर बी ते एवढं पाय येतं बरं रुतणार जाते जातात आणि ते पीक पण चांगले येते चांगलं येते. ट्रॅक्टरपेक्षा. बैलांचं ह्याचं पाय फिरलेलं ते पीक चांगलं येते तुम्हाला या बैल जोड्या पहिल्यापासून होत्या आता तुम्ही सांभाळता यांना खर्च किती असतो बैल बैल सांभाळायला भरडा गवत किंवा हे असं त्याला खर्च खर्च येते की म्हणजे काय काय भरडा आता तुम्हाला किती लागते असं भरडा याचे आता कामं नाही तोपर्यंत आम्ही मापटं भरला ठेवतो आणि कामं जर शेतात सुरू झाली त्याला शेरभर ह्याला शेरभर भरडा पाहिजे पाहिजे सकाळ संध्याकाळ नाही एकच टाइम एकच टाइम हा तेवढ्यावर ते चालते चालतंय. चालते हा हात निघा जास्त पाहिजे म्हणजे वैरण वगैरे वैरण आहे तशी चांगली नुसतं खाऊनच घालून बैल तशी नाही तयार होत नाही नाहीत नाही मग त्यांना तुम्ही अजून काय काय करताय या बैलासने सकाळी हात फिरून अंगावर नाही थोडं थोडं चारा टाकत राहायचं त्याचं बैल आहेत आणि उंच्या कवा भाराभर फुड्यात टाकायचं जाऊन कुठे बसायला असं नाही तसं नाही एक एक पिंडी टाकत राहायला पाहिजे जेव्हा आता पावसाळ्याच्या दिवसात शेतात कामं नाही पण तो काळ भैरव डोंगराच्या मंदिरला किंवा हिटणी मसोबा तिथं तिथनं घेऊन आठवड्यात एखादी फेरी प्रत्येक रविवारी काळ भैरवला वडीला जातात 15 दिवसात हिटणी मसोबाला म्हणा किंवा इथं हट्टी बसवानाचं मंदिर आहे म्हणजे बैलांचा तो व्यायाम बी झाला पाहिजे बैलांचा एखादी बांधून बी असं गवतं किंवा चारा घातल्या मग खायचं त्यांचा बी शरीरात थोडी हालचाल पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात आता शेतात कामं नाहीत तर बैलगाडीनं हा प्रवास त्यांचा असतो आपलं दर्शन पण होते बैलांचा दोन्ही होते. आता बैल तशी घ्यायला गेली तर महाग पण झाल्यात तर चांगली बैल जोड जोड घ्यायला झाली तर कितीपर्यंत येतात अशी ते बैलांचं कसं आता म्हणजे काय बट्टा नसला वरबंद असलं काय सोयी गिळी सगळं व्यवस्थित असलं त्या बैलाच्या पर्सनॅलिटीवर आणि त्याच्या वयावर बी रेट ठरलं डिपेंड असते म्हणजे कमी आदत असतात ती जरा जास्त हे असतात असं काय नाही तसं काय नाही. झालेली दर कमी जरा वयात झालेली बैल दर कमी आणि आदत म्हणा 2 दात 4 दात 6 दात 8 दातावर असू दे दोन्ही 2 लाखाच्या वरनं 2 लाखाच्या वर खिल्लार बैल देखणं असं म्हणजे कमी 2-4 काय असं नाहीच
तुम्ही खिल्लार बैल सोडून दुसरा कुठला बैल आणलाय धावणीला पहिल्यापासून? काय पहिल्यापासून बैल चांगलीच असतात चांगलीच खिल्लार बीट बघून असं बोकडी गेडी असं कवा नाही, देखणीच बैल काय देखणीच बैल. गाडी भाडं करतात कवा बी आणि आता ते तुम्हाला नाद म्हणून काय नाद म्हणून बी आणि शोभण्यापैकीच बैल आणायची, काम कमी करून देत तर बैल दर्शनला चांगली पाहिजे. बघितलं की मन समाधान राहावं. कुठल्या पेटाला बैलांचं तोंड बघितलं की पोट भरलेलं असं वाटतंय तुम्हाला. त्याशिवाय गोट्याला पण तशी येत नाही गोट्याला. नाही तुम्ही 50 मसाले बांधा घरात नाही तसा कुठल्या पेटाला गोट्या जवळ बैल धन्याकडे बघतोय. म्हशीचं काय बघायचं? ते पण आहे. बैलाला जास्त माया असते आपल्या शेतकऱ्यावर. बाकीच्या जनावर 10 वाजले की बैल उठून धन्याकडे बघतोय कुठे. सरकारकडून या बैल जोडींसाठी काय मिळते का अनुदान हे असं किंवा विमा वगैरे? विमा वगैरे काही नाही तसं काय नाही. आणि समजा हे लस ते द्यायचे असतात त्यावेळेला पशुवैद्यकीय त्यावेळेस शासकीय रुग्णालयाकडून व्हिजिट असते. म्हणजे आता लंपीसारखा रोगाचा प्रकार आलेला ना, त्यावेळेस सरकारी दवाखान्याकडनं व्हिजिट असते. म्हणजे बाबा एकामेकाला असं पगवून येतो रोग जनावरांना. त्यावेळेस आता पावसाळ्याच्या दिवसात ते FMD त्या लसी असतात की त्या देतात बैलांना, कुरकत ते नसतात त्या आपण म्हणजे तुम्ही स्वतः विकत घेऊन देता की सरकारी दवाखान्याकडून देता? व्हिजिटला आले तसे तर नाही, मग आम्ही स्वतः त्याची हे करतो, हे करून डॉक्टरांना बोलवून. त्या बैल जोडी सांभाळताना तुम्हाला अशा कुठल्या अडचणी आल्यात जास्त करून आल्यात आजपर्यंत कधी? मला काय अडचणी काय नाही. असं वाटलंय का तुम्हाला बाबा बैलांनी त्रास दिला जास्त हे करले? ते काय नाही, बैलाविषयी आमचं कवाच काही काय नाही. इकडे चाऱ्याची पाण्याची पण काय कमतरता नाही. पाहिजे तेवढं काय आम्ही जमीन करून 40-45 वस्तू घेतो. 40-45 एका जागेला. म्हणजे तुमचे वेळापत्रक 40-45 वर्षापासून ही जमीन करता एवढी जमीन ही करत गाडी भाडं 3 बाजार कायम करणार. 3 बाजार किती पाऊस पडून दे त्याच्यात खंड नाही कधी. खंड नाही. शेती सांभाळत ते बाजार कायम किती पाऊस पडून दे वडवून दे काय होऊन दे चालू. मग त्याच्यामुळे तुम्हाला टाइम कसा मिळायचा काय काढायचा असं काय? तिथं जाऊन मग आधी आणि मध्ये 3 बाजार सोडले की मग आणि शेती आणि जेव्हा बाजार असेल त्याच्या अगोदर शेतीतली कामं सपवून जायचं. आता उद्या शनिवार उत्तर बाजार आहे उदाहरणार्थ, शुक्रवारी शनिवारचं बी आणि शुक्रवारचं 2 दिवसाचा गवताचा स्टॉक आदल्या दिवशीच करून जायचं. सोमवार येतं महागावचा बाजार, तर रविवारी वैरण वगैरे स्टॉक करून जायचं सगळं जनावरच वडील एकटेच. म्हणजे अगोदरच कापून विकून तयार करून ठेवलं. कमी पडलं तर रात्री बॅटरी लावून गव्हात बांधायचं कापायचं. रात्री पण बॅटरी लावून लावायचं गवत कापायचं. कमी पडून द्यायचं नाही त्याची बाजारला जायचं. म्हणजे कमी जरी वेळ जरी झाला तरी रात्री कापून कमी पडलं तर कापायचं. म्हणजे आपल्या याच्यात परवापेक्षा बैलांच्या पोहाची जास्त परवा का मारले किंवा हे करले. एक पेट मारले 6% पडले. 6% पडलेले. कशामुळे ते झाले? ते बैल नवीन आणलाच आहो आणि आमच्या दोस्ताला घेऊन धुवायला गेलतो नदीला. दोघं जण धुवायला जाता हे त्यानं बैल कापड काढल्यावर ओळखलं नाही. म्हणजे ड्रेस काढून ठेवला दिसतोय म्हणून दोस्त म्हणूनच मना मारलं बैला. म्हणजे बैल ड्रेस असतोय तो सेमच लागतो का? म्हणजे दुसरा माणूस म्हणून मारले. 6% पडले. एकेका बैलांचा असतो की बाबा तोच ड्रेस घालून जातोय मालक तोच असतोय करताना कष्ट करताना. ते तसं काय? कारण का बैलाला सवय झाली. सवय असते ते ओळखत नाही बैल. ओळखत नाही. धन्याला बी ओळखत नाही ते. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या तीव्र उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वडिलांचं आमचं म्हणजे कसं आहे, बैलांना बी उन्हाळ्यामध्ये त्रास होणे म्हणून संध्याकाळी 6ला आऊत झोपायचं. 6ला रात्री 10-11 वाजता सोडायचं. 10-11ला रात्री 10-11ला आऊत मार. पहाटे आणि 3 वाजता झोपायचं. 6ला सोडायचं. एवढ्या सकाळी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर मग जनावरांचं इकडे म्हशींचे ते धार काढणे 6 वाजता मग इकडे रोटीच. मग ते बैल पण ते तशी म्हणजे प्रतिसाद देणारे असतील तुम्हाला लगेच एवढ्या अंधारात किंवा एवढ्या अंधारात जायची?
अशी कुठली बैलजोडी आहे की तुम्ही जास्त काळ सांभाळा? किती वर्ष? आणि एकेका बैलजोडीला किती वर्ष सांभाळा? असं ती 5-5 वर्ष 5-6 वर्ष असतं. कारण का तुमचं कामच तसं होतं की चांगली एकदम कमी पण याची बैल घेऊन चालत नाही, जास्त वयाची पण घेऊन चालत नाही. आणि ही 5.5 एकर जमीन आहे बघा. आणि दिवसात जास्तीत जास्त कवा होत मारलेलं नाही. रात्रीचं मारायचं, दिवसाला भाड्याला द्यायचं. म्हणजे त्या काळात तुम्ही उमतीत ताकद होतं त्या. कारण की जो तो मित्र म्हणजे माझं आउटकम करून द्या, तुझं आउटकम करू द्या, असे सगळे जे येत होते ना, अशी शेती करून द्या आणि त्यांच्या शेतीकडे लक्ष झालं तर त्यावेळेस वेळ काढायचं झालं तर त्यांचं पहिला दिवसभर आउटकम करायचं, दुपारचं जे विश्रांती द्यायची बैलांना, आणि मग संध्याकाळचं 1-2-3 तास आपल्याकडं गार हवा सुटली की मारायचं. त्या टायमाला मागचं गाणं चढ ठेवायचं. म्हणजे झाले की बैला जास्त अंगातला बैलांचा रग कमी व्हायला. उतरून द्यायचं नाही बैल. उतरून द्यायला नाही. कशामुळे बैल उतरतात अशी जास्त? तसली खाना कमी झाला, व्यवस्था कमी झालं, काम लोड झालं, त्याच्याने मग ती ठीक आहे. अशी बुजणारी पण बैल असतात फटाकडीला, नाहीतर कुठली गाडी बसते. तुमची होती का तशी? काय आमची एक पेट नवीन आणल्यावर एक पेट गणपतीत भूज होती. गाडी भरलेली गाड्या पडल्या रस्त्यावर, डायरेक्ट रस्त्यावरच पडतात. म्हणजे बैलाचं कासरं वडून धरून धरलं तर ती आवरत नव्हती. मग ते तुम्ही हाताखाली करून हे करायचं. तुमच्या आयुष्यात बैलांचं असं काय महत्व आहे की तुम्हाला असं वाटते की 4 चौघांनी सांगावं किंवा बाबा माझं या आयुष्यात बैलामुळे चांगलं झालं किंवा घडलंय, मला समाधान आहे मी आता याच्यात, असं काय वाटतं तुम्हाला? होय, बैलामुळे समाधान वाटतं. पण आता 3 महिने बैल इकडे तर नव्हती. बैल घरात आजार पडलो होतो, एकही टाइम मी जेवतो. एक टाइम त्या जेवण जात नव्हतं? नाही जायचं. बैल पाहिजे. होय, तुझ्या गावात निम्म्या गावात माहिती आहे माझी बैल असायची. वयाच्या 12व्या वर्षापासून जे खांद्यावर चाबूक आहे आणि हातात बैलांची कासरं, ते आता 75 मध्ये परवा अचानक जर असं आजारी पडले जास्त. पहिल्यांदाच 3 महिने बैल घरात नव्हती. त्यांच्या पर्यंत इथं दांडगी बैल होती. मला मागच्या वेळची बैल आहेत. आणि वडील एवढे राबले बैला, ह्याच्यामध्ये त्यांनी राबल्यामुळे आम्ही एवढं शिक्षण करून दोघे भाऊ एकाच वेळेस यांच्या आशीर्वादानं राबलेले, शेतात राबलेले बैल की दोघेही एकाच वेळेस आम्ही शासकीय सेवेत लागला. एकाच दिवशी घरचा मुलगा आमचा टायफॉइडनं घरात पडलेला होता. दवाखान्यात आणूनच्या 10 दिवस झालतं आणि तिकडे ह्याला गेले छत्रपती संभाजीनगर, तिकडे जॉईनिंग करतो. म्हणजे तुम्ही एवढी 5.5 एकर जमीन करत आपले बाजारचं आपलं हे करत पोरांचं शिक्षण सगळं केलं. हिने शिक्षणला असलं तर गावात कवा नाहीच. गावात नाही, जनावर दिवसाभर शेतीत बघायचंच असायचं. आणि काय वाटतं तुम्हाला असं बैलांची गोष्ट अशी तुमच्यावर घडली की तुमच्या डोळ्यात पाणी आले किंवा खरोखर मनाला असं चांगलं वाटलं? मनाला मग बैल दिली त्या टायमाला रासारी डोळ्याकडे पाणी द्यायचं. बैल जेव्हा दिल्यासाठी होय, ते जरा आजारी पडलेला असं तेव्हा बैल इकल्याने घरात आणल्यानंतर 1 महिनाभर झोपले की डोळ्यात आपल्या मनानच पाणी द्यायचं रासात. म्हणजे तुम्हाला बैल नाही ते गोट्यात जमायचं. मग गोट्यात तुम्हाला जाऊ वाटत का? जायचंच नव्हतं मी गोट्यात, जायचंच नाही. एवढी ओढ आहे म्हणजे. एखादा यापूर्वी जरी बैल विकायचा असता, विकायचा झाला, दुसरा तो बैल घरात आणल्याशिवाय तो बैल विकत नव्हतो आम्ही. अजून विकत नव्हतो. घरी 3-3 बैल असत होते. महिन्यावर 3-3 बैल पाहिजे. तो बैल विकतला नंतर म्हणजे काय नसला तरी तो बाळगायचा आणि इकायचा. पहिला घरात बैल आणायचं, पहिला ते दुसऱ्या बैलाच्या जोडीला जोड घालूनच. आणि जोडी विकली तर जोडी लगेच साठा करून किंवा त्याच वेळेस लगेच आणायचं, पण दावण रिकामी ठेवायची नाही कधी. बैलांचे आहे ना, आमच्या पोरांचे बी म्हणा, म्हणा सगळे चांगले होत आले. नंदीचा एक आशीर्वाद. इतकी वर्ष तुम्ही त्यांची सेवा केल्याचा त्याने बी तुम्हाला फळ दिलं चांगलं. कधीच सोमवार गाडी झोपत नव्हतो मी. सोमवारी आमचा जोडीदार एकटा काय केलं, दारू पितं. सोमवारी गाडी हो महागावला बाजार भरला तर शुक्रवारचं भाडं देणार देत नाही म्हणाले. भाडं काढून घ्यायला उठले. मग संकेश्वरचं बे
आता दोन्ही बाजार बंद केले तर आमचं चलन चालत नाही म्हटलं ह्यांनी शाळेला होतं. मग सोमवार नारळ फोडून सोमवार बाजार चालू केलं. पण तो शेतीत आऊत कामाला कधी सोगा नाही अजूनपर्यंत पहिला सोमवारी दुखत नाही. प्रत्येक सोमवार त्यांचं पूजा केल्याशिवाय जेवायचं नाही अजून बी. प्रत्येक सोमवारी धुवायचं बैलासनी पूजा करायचं, पूजा करायची आणि मग म्हणजे सोमवारी पूजा ही एक लोक बाबा काय आज सोमवार आहे बैलासनी आराम म्हणतात. तुम्ही धुवून पूजा विजा करून मग जेवायचं. तोपर्यंत आपण हे करायचं. हे गेल्या 75 वर्ष 75 वर्ष वयाच्या 12 वर्षापासून आता 75 वर्षात आहे. पण तो शेतीत म्हणून कामाला कधी सोमवारी बैल झुपलेली नाहीत. मग ते पेरणीचा हंगाम किती असू दे त्यावेळेस घातीची शेत घातवड आलेली असते, सांगता येते म्हणून सोमवारी हे करा. बैल अजिबात नाही. 8-10 दिवस पेरण्या मोहरे गेल्यात आमच्या त्याच्यामुळे. पण सोमवारी पेरणी केलेली नाही कधी किंवा आऊत काम बी नाही मशागतीच. तसं आमचा मालक बी चांगला आहे सोडा. ते काय पेरणी केलं नाही मागं झालं असं काय बोल. म्हणजे असं काय नाही बाबा बैल आहेत म्हणून उगाच वापर करून घ्यायचा नाही. त्यांचं काय सोमवारी किंवा बाकीचा हाल करायचा नाही. सोमवार एक दिवस जाग्याला बसून राहायचं. जेव्हा तुम्ही तरुण वयात असताना असं बैलाने त्रास दिला आणि तुम्ही एकदम असं चाबूक उबूक हे केलं तसं काय बैल त्रास दिली रागांची असली वय आहे जग मारायचं नाही. म्हणजे बैलाच्या अंगावर वळ दिसायचंच नाही. का ते म्हणजे राग जरी आला तरी ती मुख्य जनावर आहे ती करणारच तसं करणार. त्याची काय तोड नाही. आपण शेतकऱ्यांना सांभाळून घ्यावं म्हणजे शेतीला बैलांशिवाय पर्याय नाही. ट्रॅक्टरचं कसं आणि किती बी आधुनिकीकरण मशागत म्हणजे हे येऊ देत तंत्रज्ञान, पण तो बैल हा शेतीसाठी पाहिजेच. या लहान पोरासनी जास्त आवड आहे. हो. आता मी आल्यावर बघितलं ते बैलांचं ते घासणी आता घेऊन बैल हे करायला वड्याला नेलं तर संकट ते साबण हे घेऊन धुवायला मोहरं असतात. आता पहिली बैल आमची उंच होते ना, हात पोचत नव्हते. या खुर्चीत उभारून हा मुलगा खाल्ला आम्ही भरून द्यायचं जगतीन, वर पाठीवर हात पोचत नाही ना, खुर्चीत उभारून बैल धुवतात. म्हणजे आवड आहे. आता त्याची पोरं मोबाईल घेऊन घरात बसतात. त्यातली काय हे नाही. मसरा शिवून दे, बैला शिवून दे, नातू दिसली की आवड आहे. लहानपणी तुम्ही पण हे करत असणार. आधी आम्ही म्हणजे शाळा कॉलेज शिकत त्यांनी बाकी वेळ जे वडील सांगितले गावात इकडे तिकडे फिरणं नाही. इकडे जनावरांना वैरण करणं, मदत करणं ह्यांना बी सोबत शेतामध्ये म्हणा, मकर सोडायचं, सोडायचं काय ते धंदा त्यांच्यासोबत मतीला शेतामध्येच पहिल्यापासून म्हणजे शेतामध्येच रमलेलो आहे. म्हणजे तुम्ही पण पेरणी आहोत सगळं सोबत यांच्या सगळं कोळपणी म्हणा पिकामध्ये कोळपी धान्य. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असंच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं कर्नाटकच्या भागातलं खिल्लार बैलांचं आणि त्यांना खिल्लार बैलांचा सांभाळ करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या मनातले शब्द जे त्यांचा आजपर्यंत आलेले अनुभव असणारे किंवा आत्ता पहिल्याची बैल कशी होती आत्ताची खिल्लार बैल कशी आहेत असं त्यांच्या देखणीतून त्यांच्या विचारातून काय काय मुद्दे आहेत ते आपण हे कायम मांडत राहू. महाराष्ट्राचं किल्ला सोनं या चॅनलच्या सबस्क्रायबरना आणि महाराष्ट्राला कायम दाखवत राहू. आणि अशाच प्रकारे हा विचारांचा ठेवा आपण ह्या महाराष्ट्रासाठी जतन करून ठेवूया. एवढंच मित्रांनो, धन्यवाद.